Hi student, today we discuss about new chapter in this biology, 12th biology, origin and evolution of life. In this chapter, origin and evolution of life, portion of non-evaluate from March 2020 and 21, that is 5.1, 5.2, 5.3, 5.4, 5, 7, 8, 9, 10, 11 and 12. These portion are non-evaluate from March 2020 to 21. Only 2 points in this chapter, that is origin and evolution of life. First point is the modern synthetic theory. आता फर्स्ट आपण याच्यामध्ये 5.6 हा पॉईंट पाहणार आहोत. ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ हा टोटल चॅप्टर आपला 10th स्टँडर्डला कंप्लीट झालेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला हा पॉईंट पाहणार आहे मॉडर्न सिंथेटिक थेरी. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत की एक्झॅक्ट याच्यामध्ये जे पॉईंट डायरेक्टली डिलीट झाले त्याचा आपल्याला अभ्यास करायचा नाही आहे. मग आपण डायरेक्टली 5.6 हा पॉईंट पाहणार आहोत मॉडर्न सिंथेटिक थेरी ऑफ इव्होल्युशन. तर पहा एक्झॅक्टली या थेरीमध्ये काय सांगितले पहा. इट इज द रिझल्ट ऑफ द ट्रू सिंथेसिस ऑफ ऑल बायोलॉजिकल डिसिप्लिन. म्हणजे याच्यामध्ये एक रिझल्ट आपल्याला एक परिणाम भेटतोय. ट्रू सिंथेसिस ऑफ बायोलॉजिकल डिसिप्लिन म्हणजे बायोलॉजीमध्ये ज्या एकदम शिस्तीमध्ये जे डायरेक्टली प्रोसेस चालतात म्हणजे सिंथेसिस होत आहेत, फॉर्मेशन होत आहेत, नवीन डायरेक्टली त्यांची इव्होल्युशन होतं आहे. हे कसं आहे बायोलॉजिकल डिसिप्लिनमध्ये होतं आहे ते आपल्याला या थेरीमध्ये पाहिजे. स्टडीज परटेनिंग टू जेनेटिकल, इकॉलॉजिकल, ॲनाटॉमिकल, जिओग्राफिकल, पॅलेंटॉलॉजिकल एक्सेट्रा. म्हणजे या बायोलॉजीमध्ये स्टडी कशाचा विचार करून केलेला आहे. जेनेटिकच्या आधारे केलेला आहे. जेनेटिकल, इकॉलॉजिकल, इन्व्हायरमेंटशी संबंधित केलेला आहे. ॲनाटॉमिकल, आंतररचनेसंबंधी केलेला आहे. जिओग्राफिकल, भौगोलिक रचनेविषयी केलेला आहे. त्याच्यानंतर पॅलेंटिओलॉजिकल, त्याच्यामध्ये फॉसिल्सचा स्टडी केला जातो, जीवाश्म जे असतात. त्याच्यानंतर वेर आर परस्यू टू एक्सप्लेन मेकॅनिझम ऑफ इव्होल्युशन. यांच्याद्वारे आपल्याला इव्होल्युशनचं हे मेकॅनिझम सांगितलं आहे. ऑल्सो ड्यू टू इम्पॉर्टन्स ऑज गिवन टू बॉथ म्युटेशन अँड नॅचरल सिलेक्शन. म्हणजे म्युटेशन म्हणजे जीनमध्ये चेंजेस होतात त्याला म्युटेशन म्हटलं जातं. नॅचरल सिलेक्शन एखादी स्पेसिस त्या एन्व्हायरमेंटमध्ये त्या एन्व्हायरमेंटशी जसं टेम्परेचर, जसं एन्व्हायरमेंटचं जसं वातावरण आहे तसे त्याच्याशी काय करते ती मिळते जुळते घेते आणि ते स्पेसिस तिथं काय होते ग्रो होते आणि नॅचरली सिलेक्ट होते. त्याला नॅचरल सिलेक्शन म्हटलं जातं. तर पहा वेगवेगळ्या सायंटिस्टने हे यांचा स्टडी केलेला आहे. मॉडर्न सिंथेटिक थेरी दॅट इज आर फिशर, देन JBS हॅलंडी, देन T डॉम्स्की, देन J हक्सली, त्याच्यानंतर मेयर, त्याच्यानंतर सिम्पसन, स्टेबिन्स, नेक्स्ट वन इज द फिशर, सेवॉल, राईट, मेडेल, देन TH मॉर्गन एक्सेट्रा आर द मेन कंट्रीब्युटर्स ऑफ मॉडर्न थेरी ऑफ इव्होल्युशन. म्हणजे एवढ्या सायंटिस्टने मॉडर्न थेरी जी आहे इव्होल्युशनची तिचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं. स्टेबिन इन हिज बुक डिस्कस 5 की फॅक्टर्स सच जीन म्युटेशन इन दी chromosome structure and number, genetic recombination, natural selection and reproductive isolation contributed in the evolution of new species. तर पहा स्टेबिन्स इन हिज बुक, स्टेबिन्स या सायंटिस्टने काय केलं डिस्कस 5 फॅक्टर्स सच ॲज. मग या स्टेबिन्स या सायंटिस्टने त्यांच्या बुकमध्ये 5 फॅक्टर्स या मॉडर्न थेरीच्या रिलेटेड काय केलेले आहेत डिस्कस केलेले आहेत. त्याच्यामध्ये कोणकोणते 5 फॅक्टर्स आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट वन इज द जीन म्युटेशन. म्हणजे जीनमध्ये जे चेंजेस होतात ते म्युटेशन त्यालाच म्हटलं जातं. त्यांचा त्यांनी या थेरीमध्ये अभ्यास केलेला आहे. त्याच्याचबरोबर नेक्स्ट सांगितलं आहे म्युटेशन इन दी क्रोमोझोम स्ट्रक्चर अँड नंबर. म्हणजे क्रोमोझोम नंबर जे असतात या क्रोमोझोम नंबर आणि त्याचं स्ट्रक्चर यांच्यामध्ये काय होतं आहे म्युटेशन होते. म्हणजे यांच्यामध्ये चेंजेस होत असतात. त्याच्याच नंतर नेक्स्ट काय सांगितलं आहे जेनेटिक रिकॉम्बिनेशन. जेनेटिक रिकॉम्बिनेशन म्हणजे काय होतं नवीन स्पेसिस जी तयार होती तिच्यामध्ये काय दिसते आपल्याला रिकॉम्बिनेशन दिसते. काय होते रिकॉम्बिनेशन म्हणजे आपण पाहिलं होतं रिकॉम्बिनेशन क्रॉसिंग ओव्हर प्रोसेस मिओसिसमध्ये पाहिलं होतं पहा 11th स्टँडर्डला. म्हणजे दोन सिस्टर क्रोमॅटिडचे जे क्रोमोझोम असतात पहा त्यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर प्रोसेस होत असताना त्यांच्यामध्ये जीन एक्सचेंज झाल्याच्यानंतर आपल्याला 2 वेगळ्या कलरचे जे क्रोमोझोम आहे ते एकदमली जो रिझल्ट भेटतो आहे आपल्याला त्याला रिकॉम्बिनेशन. म्हणजे सपोज एक ब्ल्यू कलरचा क्रोमोझोम असेल, एक रेड कलरचा क्रोमोझोम असेल, यांच्यामध्ये जर क्रॉसिंग ओव्हर झालं रिकॉम्बिनेशन झालं तर मग जो नवीन स्पेसिस तयार होणार आहे त्याच्यामध्ये हाफ जो सेगमेंट आहे हा रेड कलरचा असेल आणि हाफ हा ब्ल्यू कलरचा असेल. याला काय म्हटलं जातं जेनेटिक रिकॉम्बिनेशन. त्याच्याचबरोबर नॅचरल सिलेक्शन अँड रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. नॅचरल सिलेक्शन म्हणजे ती स्पेसिस नॅचरली सिलेक्ट केली जाते, ती एन्व्हायरमेंटमध्ये सिलेक्ट केली जाते आणि ग्रो होते.
आणि रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन म्हणजे त्यांना वेगळं केलं जातं, सेपरेट केलं जातं रिप्रोडक्टिव्हली. त्याच्याचबरोबर कंट्रीब्युटेड इन द इव्होल्युशन ऑफ न्यू स्पेसीज म्हणजे एवढ्या सर्वांचं त्या इव्होल्युशन होत असताना, नवीन स्पेसीजचं इव्होल्युशन होत असताना यांचा विचार केला जातो. यांच्यानुसार जेनेटिक थेअरीच्यानुसार काय केलं जातं आहे, तर एक्झॅक्टली जेनेटिक थेअरीच्यानुसार व्यवस्थितरित्या यांचा अभ्यास केला जातो. तर पहा, हे एवढ्या सगळ्यांचं कंट्रीब्युशन करून जीन म्युटेशन असेल, म्युटेशन इन क्रोमोझोम असेल, स्ट्रक्चर अँड नंबर ऑफ जेनेटिक रिकॉम्बिनेशन असेल, त्याच्याचबरोबर नॅचरल सिलेक्शन असेल, रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन असेल, यांचा काय केला जातो, अभ्यास केला जातो. तर त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण पाहणार आहे. तर पहा, ऑल इंडिव्हिज्युअल ऑफ द सेम स्पेसीज, ऑल इंडिव्हिज्युअल ऑफ द सम स्पेसीज कॉन्स्टिट्यूट अ पॉप्युलेशन म्हणजे ऑल इंडिव्हिज्युअल म्हणजे सगळी जर स्पेसीज आपण घेतल्या, म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये काही एकच स्पेसीज प्रेझेंट नसते, जर आपण सर्व स्पेसीज घेतल्या, ऑल इंडिव्हिज्युअल ऑफ द सम स्पेसीज म्हणजे काही स्पेसीजचे इंडिव्हिज्युअल आपण घेतले, ऑल इंडिव्हिज्युअल ऑफ दी सम स्पेसीज त्या काय करतात, त्यांचं कॉन्स्टिट्यूएंट आपण एकत्र केल्याच्या नंतर त्यांचं एक पॉप्युलेशन तयार होतं, लोकसंख्या म्हणजे एक ग्रुप तयार होतो, काही स्पेसीज मिळून आपण त्यांचा ग्रुप तयार करू शकतो. त्याच्यानंतर दी पॉप्युलेशन ऑकर इन अ स्मॉल ग्रुप्स ऑफ इंटरब्रीडिंग पॉप्युलेशन म्हणजे हे जे पॉप्युलेशन हे ऑकर इन स्मॉल ग्रुप्स म्हणजे स्मॉल ग्रुपमध्ये पॉप्युलेशन आपण त्यांचे ग्रुप करू शकतो. काही सपोज वेगवेगळ्या स्पेसीज आपण कलेक्ट करू शकतो, त्यांचा ग्रुप करू शकतो, म्हणजेच त्यांचं एक पॉप्युलेशन तयार होतं ऑकर इन स्मॉल ग्रुप्स ऑफ इंटरब्रीडिंग पॉप्युलेशन. आणि ते इंटरब्रीडिंग म्हणजे त्यांच्यामध्येच ब्रीडिंग करत असतात आणि त्यांच्यापासूनच इव्होल्युशन होत असतं. म्हणजे आपण स्मॉल ग्रुप केले स्पेसीचे आणि ते स्पेसीचे ग्रुप तयार केल्याच्यानंतर त्यांच्यामध्येच इंटरब्रीडिंग होतं, म्हणजे ग्रुपमध्येच इंटरब्रीडिंग होतं आणि त्यांचंच फर्टिलायझेशन होतं, त्याच्यानंतर त्यांचंच इव्होल्युशन होतं, म्हणजेच त्याला काय म्हटलं जातं, इंटरब्रीडिंग पॉप्युलेशन. सच स्मॉल इंटरब्रीडिंग ग्रुप ऑफ पॉप्युलेशन आणि ह्या स्मॉल ग्रुपचं जे स्पेसीजमध्ये पॉप्युलेशन होतं त्याला काय म्हटलं जातं, इज रेफर टू ॲज मेंडेलियन पॉप्युलेशन. काय म्हणून ओळखलं जातं, मेंडेलियन पॉप्युलेशन. तर पहा, द टोटल जेनेटिक इन्फॉर्मेशन एन्कोडेड इन दी सम टोटल ऑफ द जीन्स इन अ मेंडेलियन पॉप्युलेशन इज कॉल्ड अ जीन पूल. आता जीन पूल म्हणजे नेमकं काय, तर पहा, टोटल जेनेटिक इन्फॉर्मेशन म्हणजे जीन्समध्ये जे म्हणजे सपोज आपण एखादी सेल घेतली, सेलमध्ये काय असतात, क्रोमोझोम असतात, क्रोमोझोममध्ये DNA प्रेझेंट असतात. तर पहा, द टोटल जेनेटिक इन्फॉर्मेशन एन्कोडेड इन दी सम टोटल म्हणजे सर्व, सम म्हणजे सर्व, टोटल जीन्स इन अ मेंडेलियन पॉप्युलेशन, मेंडेलियन पॉप्युलेशनमध्ये जेवढे जीन्स आपण घेतले त्या टोटल जीनचं काय केलं जातो, इन्फॉर्मेशन, जेनेटिक इन्फॉर्मेशन ही कलेक्ट केली जाते, इज कॉल्ड ॲज जीन पूल. त्याला काय म्हटलं जातं, तर जीन पूल. तर पहा, सिम्पली जीन पूल म्हणजे काय, इट मीन्स दॅट दी टोटल नंबर ऑफ जीन्स ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल इन पॉप्युलेशन. तर जीन पूल म्हणजे नेमकं काय सांगितलं, पहा, टोटल नंबर ऑफ जीन म्हणजे आपण एक स्पेसीज जर स्मॉल ग्रुप तयार केला आहे त्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ जीन्स त्या स्पेसीजमध्ये सगळ्या स्पेसीजचे मिळून किती जीन्स आहेत, टोटल नंबर ऑफ जीन्स ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल इन पॉप्युलेशन, त्याला काय म्हटलं जातं, तर जीन पूल. सिम्पली आपण लक्षात ठेवायचं, एखाद्या ग्रुपमध्ये काय केलं जातं, टोटल नंबर ऑफ जीन आपण त्याचे काउंट करतो त्याला म्हटलं जातं जीन पूल. तर पहा, त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं आहे, गॅमेट प्रोड्यूस बाय इंडिव्हिज्युअल फर्निश अ पूल ऑफ जीन्स ऑफ नेक्स्ट जनरेशन फ्रॉम विच द जीन्स विल बी सिलेक्टेड. म्हणजे एक्झॅक्टली गॅमेट प्रोड्यूस होतात, म्हणजे इंटरब्रीडिंग झाल्याच्यानंतर त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होतं आणि इट प्रोड्यूस इंडिव्हिज्युअल, ते काय करतात, इंडिव्हिज्युअल फर्निश अ पूल ऑफ जीन्स ऑफ नेक्स्ट जनरेशन म्हणजे नवीन जनरेशन काय करतात, नेक्स्ट जनरेशन ते तयार करतात, विच द जीन्स विल बी सिलेक्टेड म्हणजे जे जीन्स काय करतात, एक्झॅक्टली नवीन जनरेशन तयार करण्यासाठी हेल्पफुल असतात, तेच जीन्स काय केले जातात, सिलेक्ट केले जातात नेक्स्ट जनरेशनसाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं आहे, द मायग्रेशन ऑफ पॉप्युलेशन इफेक्टिव्हली अल्टर द जीन पूल. म्हणजे मायग्रेशन ऑफ पॉप्युलेशन म्हणजे हे जे एक्झॅक्टली एकाच इन्व्हायरमेंटच्या प्लेसवरती हे राहू शकत नाही, यांना फूडसाठी, शेल्टरसाठी मायग्रेट होवंच लागतं. म्हणजेच मायग्रेशन ऑफ पॉप्युलेशन इफेक्टिव्हली अल्टर दी जीन पूल. आणि जसं जसं मायग्रेशन होत असेल, त्यांचं स्थलांतर होतं त्या स्पेसीसच्या ग्रुपचं, तर त्यांच्यामध्ये अल्टर म्हणजे चेंजेस होतात. तर पहा, दी मायग्रेशन ऑफ पॉप्युलेशन इफेक्टिव्हली अल्टर दी जीन पूल, असं म्हणजेच ऑफकोर्स त्यांच्यामध्ये जीन्समध्ये काय होणार, चेंजेस होणार. तर पहा, एक्झॅक्टली त्याच्यानंतर काय सांगितले, पहा, द जीन्स पूल ऑल्सो चेंजेस ड्यू टू रिप्लेसमेंट ऑफ वन जनरेशन बाय अनदर इन दी मेंडेलियन पॉप्युलेशन. म्हणजे जीन पूल म्हणजे टोटल नंबर ऑफ जीन हे सुद्धा काय होतात, चेंज होतात, ड्यू टू कशामुळं होतात, रिप्लेसमेंट ऑफ जनरेशन बाय अनदर इन दी मेंडेलियन पॉप्युलेशन. त्यांच्यामध्ये रिप्लेसमेंट होते, एकाच प्लेसवरून दुसरी प्लेसवरती जातात, त्यांच्यामध्ये नवीन इव्होल्युशन तयार होत असताना रिप्लेसमेंट होताना जीनमध्ये चेंजेस होतात. तर पहा, दस एनी चेंज इन द जीन पूल्स
अफेक्ट्स पॉप्युलेशन. आणि कोणताही त्या स्पेसीसच्या जीन्समध्ये चेंज झाला की काय होतं, पॉप्युलेशनवरती त्याचा परिणाम होतो. म्हणजे स्पेसीसची संख्या कमी होते किंवा संख्या वाढते. कशामुळं? तर जीनचं अल्टरनेशन होतं, जीन्समध्ये चेंजेस होतात आणि त्याच्यामुळं एनी चेंजेस इन द जीन पूल्स अफेक्ट द पॉप्युलेशन. म्हणजे जीन पूलमध्ये टोटल नंबर ऑफ जीन्समध्ये कोणतेही चेंजेस झाले की त्याचा अफेक्ट कोणावरती होतो, तर पूर्ण टोटल त्या पॉप्युलेशनवरती होतो, त्या ग्रुपवरती होतो. तर त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितले पहा, एक्झॅक्ट हे जे जीन्स आहेत, जीन्स आर अरेंज लिनियरली ऑन द क्रोमोझोम हॅव्हिंग डेफिनाईट पोझिशन. जीन्स आर अरेंज लिनियरली म्हणजे सतत जीनची अरेंजमेंट कुठे झालेली असते, क्रोमोझोमवरती. म्हणजे आपण पाहतो एक सेल घेतली, सेल्समध्ये क्रोमोझोम प्रेझेंट असतात, सेल्समध्ये क्रोमोझोम असतात, क्रोमोझोमवरती DNA प्रेझेंट असतात, DNAवरती जीन्स प्रेझेंट. लिनियरली यांची अरेंजमेंट झालेली असते. जीन्स आर अरेंज इन लिनियरली ऑन द क्रोमोझोम हॅव्हिंग डेफिनाईट पोझिशन. एका ठराविक पोझिशनला त्यांची अरेंजमेंट झालेली असते. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं आहे, अकॉर्डिंग टू मेंडेल एव्हरी जीन दॅट इन्फ्लुएन्सेस. मेंडेलने काय सांगितलं पहा, अकॉर्डिंग टू मेंडेल एव्हरी जीन दॅट इन्फ्लुएन्सेस अ ट्रेट हॅज 2 अलील्स. ट्रेट हॅज म्हणजे ट्रेट मीन्स कॅरेक्टर म्हणजेच एक्झॅक्टली कोणतेही स्पेसिस घेतले तर इन्फ्लुएन्सेस ट्रेट हॅज 2 अलील्स म्हणजे अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ जीन्स. 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ जीन त्याला काय म्हटलं जातं, अलील्स. काय म्हटलं जातं, अलील्स. ट्रेट मीन कॅरेक्टर. तर पहा एक्झॅक्टली आपल्याला मेंडेलने काय सांगितलं, अकॉर्डिंग टू मेंडेल एव्हरी जीन दॅट इन्फ्लुएन्सेस अ ट्रेट हॅज 2 अलील्स. म्हणजे 2 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर त्याच्यामध्ये आपल्याला अल्टरनेटिव्ह फॉर्म्स त्या जीनचे पाहायला भेटतात. तर त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितले पहा, द प्रपोर्शन ऑफ अलील इन द जीन पूल टू टोटल नंबर ऑफ अलील ॲट अ गिव्हन लोकस इज कॉल्ड ॲज जीन फ्रिक्वेन्सी. अलील म्हणजे सुद्धा जीन. काय? इट अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ जीन. अल्टरनेटिव्ह म्हणजे 2 वेगळ्या फॉर्मचे जीन असतात, त्याला अलील म्हटलं जातं. त्याच्यानंतर आता आपण जीन पूलची व्याख्या काय पाहिली, डेफिनेशन, टोटल नंबर ऑफ जीन इन अ पर्टिक्युलर पॉप्युलेशन इज कॉल्ड ॲज जीन पूल. त्याला काय म्हटलं जातं, जीन पूल. आता फ्रिक्वेन्सी पाहिजे, जीन फ्रिक्वेन्सी म्हणजे द प्रपोर्शन ऑफ अलील इन द जीन पूल. म्हणजे टोटल जीन त्या पॉप्युलेशनवरती जेवढे प्रेझेंट आहे त्याचं काय करायचं, प्रोपोर्शन म्हणजे त्याचं प्रमाण काढायचं आपल्याला ऑफ अलील इन द जीन पूल टू द टोटल नंबर ऑफ अलील ॲट अ गिव्हन लोकस. म्हणजे त्या लोकसवरती, त्या स्पेसिफिक रिजनवरती काय आहे, गिव्हन अलील्स म्हणजे 2 अल्टरनेटिव्ह फॉर्मचे जे आलेले आहेत त्यांची आपल्याला टोटल नंबर्स काढायचे त्या अलीलची, इज कॉल्ड जीन फ्रिक्वेन्सी. त्याला काय म्हटलं जातं, जीन फ्रिक्वेन्सी. तर जीन फ्रिक्वेन्सी म्हणजे एक्झॅक्ट टोटल नंबर ऑफ अलील इन अ गिव्हन लोकस. म्हणजे त्या पॉप्युलेशनवरती टोटल नंबर ऑफ अलील्स किती प्रेझेंट आहे, अल्टरनेटिव्ह फॉर्म्समधले जीन किती प्रेझेंट आहेत, त्याला काय म्हटलं जातं, फ्रिक्वेन्सी, जीन फ्रिक्वेन्सी. तर त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितले पहा, मॉडर्न सिंथेटिक थेअरी जी आहे comprises 5 main factors that are broadly divided into 3 main concept. म्हणजे ही जी मॉडर्न सिंथेटिक थेअरी पहा, इट कंप्रायझेस 5 मेन फॅक्टर्स. याच्यामध्ये 5 मेन फॅक्टर्स येतात, दॅट आर ब्रॉडली डिवायडेड इंटू 3 मेन कन्सेप्ट. परंतु ही ब्रॉडली मोठ्या म्हणजे त्याचं क्लासिफिकेशन मोठ्या प्रमाणात आपल्याला लिहिलेलं आहे 3 कन्सेप्टमध्ये. लाईक फर्स्ट वन इज द जेनेटिक व्हेरिएशन. काय आहे, जेनेटिक व्हेरिएशन. आता जेनेटिक व्हेरिएशन हे कशामुळे होते तर पहा, एक्झॅक्टली जेनेटिक व्हेरिएशन हे कशामुळे होतं, कॉज ड्यू टू व्हेरियस अस्पेक्ट्स ऑफ म्युटेशन. कशामुळं, व्हेरियस अस्पेक्ट ऑफ म्युटेशन. म्हणजे जेनेटिक व्हेरिएशन ही फर्स्ट मॉडर्न थेअरीचं एक फॅक्टर आहे, मेन फॅक्टर आहे की त्याच्यामुळं काय होतं आहे, मॉडर्न सिंथेटिक थेअरी आपल्याला समजण्यास मदत होते. ती फर्स्ट कन्सेप्ट कोणतं आहे, जेनेटिक व्हेरिएशन. जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे नेमकं काय, कॉज ड्यू टू व्हेरियस अस्पेक्ट ऑफ म्युटेशन. म्हणजे जीनमध्ये म्युटेशन झाल्यामुळे, चेंजेस झाल्यामुळे जेनेटिक व्हेरिएशन, जीन्समध्ये विविधता आपल्याला दिसते, त्याला जेनेटिक व्हेरिएशन म्हटलं जातं. त्याच्याचबरोबर रिकॉम्बिनेशन. काय, रिकॉम्बिनेशन मी क्रॉसिंग ओव्हरचं मागाशीच एक्झाम्पल सांगितलं. अँड मायग्रेशन, त्या स्पेसीचं, त्या पॉप्युलेशनचं स्थलांतर झाल्यामुळे सुद्धा अशा प्रकारचे आपल्याला काय भेटत आहेत, तर त्यांच्यामध्ये व्हेरिएशन झालेले दिसते. त्याच्यानंतर नॅचरल सिलेक्शन आहे सेकंड नंबर. ती स्पेसीज नॅचरली त्या एन्व्हायरमेंटमध्ये सिलेक्ट केली जाते. आणि थर्ड वन इज द आयसोलेशन. त्यांच्यामध्ये सेपरेशन केलं जातं, ग्रुपमधून सेपरेट केले जातं, त्याला आयसोलेशन म्हटलं जातं. फॉर एक्सप्लेनिंग द इव्होल्युशन ऑफ स्पेसीज. म्हणजे एवढ्या प्रमाणात म्हणजे ह्या 3 कन्सेप्टने आपल्याला इव्होल्युशन कसं होतं स्पेसीजचं हे समजतं. फर्स्ट वन इज द जेनेटिक व्हेरिएशन, सेकंड वन इज द
नॅचरल सिलेक्शन अँड थर्ड वन इज द आयसोलेशन. सो फर्स्ट वी सी जेनेटिक व्हेरिएशन. तर पहा जेनेटिक व्हेरिएशनमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, द चेंज इन अ जीन अँड जीन फ्रिक्वेन्सीज इज नोन ॲज जेनेटिक व्हेरिएशन. आता जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे काय, तर पहा द चेंज इन अ जीन अँड जीन फ्रिक्वेन्सीज म्हणजे जीनमध्ये तर चेंजेस होत आहेत, त्याच्याचबरोबर जीन फ्रिक्वेन्सी म्हणजे टोटल नंबर ऑफ अलिन इन अ गिवन लोकस, त्यांच्यामध्ये काय होतात, चेंजेस होतात, इज नोन ॲज जेनेटिक व्हेरिएशन. याला जनुकीय जेनेटिक म्हणजे ते जीन्समध्ये काय होते, व्हेरिएशन, विविधता आपल्याला दिसते. इट कॉज बाय फॉलोइंग फॅक्टर्स. आणि ही जेनेटिक व्हेरिएशन कशामुळे येते, तर खाली त्याचे फॅक्टर्स दिले की यांच्यामुळे जेनेटिक व्हेरिएशन दिसते. तर पहा फर्स्ट आपल्याला काय सांगितले, जीन म्युटेशन. काय, जीन म्युटेशनमुळे जीनमध्ये चेंजेस झाल्यामुळे जेनेटिक व्हेरिएशन दिसून येते. तर याच्यामध्ये काय पाहायचं, जीन म्युटेशनमुळे कशा पद्धतीने कोणत्या प्रकारे जेनेटिक व्हेरिएशन दिसून येते. सो फर्स्ट फॅक्टर इज द जीन म्युटेशन कॉज बाय जेनेटिक व्हेरिएशन. तर पहा जीन म्युटेशन, सडन परमनंट हेरिटेबल चेंज इज कॉल्ड म्युटेशन. म्हणजे सडन म्हणजे अचानकली, परमनंटली पण हे चेंजेस होऊ शकतात जीन्समध्ये, इज कॉल्ड म्युटेशन. म्हणजे सडन परमनंट हेरिटेबल चेंज इज कॉल्ड म्युटेशन, त्याला म्युटेशन म्हटलं जातं. म्युटेशन मे ऑकर इन अ जीन द क्रोमोझोम अँड क्रोमोझोम नंबर. म्हणजे हे जीनचं म्युटेशन, हे म्युटेशन एक्झॅक्ट कुठं पाहायला भेटते, म्युटेशन ऑकर इन अ जीन, फर्स्ट वन इज द जीन इन द क्रोमोझोमवरती अँड क्रोमोझोम नंबरमध्ये सुद्धा काय होतं, कमी जास्त होतात, म्युटेशन होतं, चेंजेस होतात, त्याच्यामुळे जीन म्युटेशन होतं. जीन म्युटेशन झालं की जेनेटिक व्हेरिएशन होत असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर काय सांगितलं, इफ इट ऑकर्स विदिन अ सिंगल जीन देन इट कॉल्ड ॲज पॉईंट म्युटेशन ऑर जीन म्युटेशन. म्हणजे जीन एखाद्या सिंगल जीन सपोज एक DNA घेतला, त्या DNAमध्ये एका सिंगल जीनवरती काय झालं, म्युटेशन झालं, त्याला पॉईंट म्युटेशन म्हटलं जातं किंवा जीन म्युटेशन. काय म्हटलं जातं, पॉईंट म्युटेशन किंवा जीन म्युटेशन. त्याच्याच नंतर नेक्स्ट काय सांगितलं, दिस लीड टू चेंज इन अ फिनोटाईप ऑफ ऑर्गॅनिझम. अशा प्रकारचे चेंजेस त्या जीनवरती झाल्याच्या नंतर फिनोटाईप म्हणजे एक्सटर्नल त्या स्पेसीचे कॅरेक्टर पूर्णपणे काय होतात, चेंज होतात, कॉझिंग व्हेरिएशन. आणि त्याच्यामुळे व्हेरिएशन दिसतं. म्हणजे फर्स्ट आपण पाहतोय जीन म्युटेशन. काय पाहतो, जीन म्युटेशन, त्याच्यामुळे जेनेटिक व्हेरिएशन आपल्याला पाहायला भेटते. तर पहा तर इथं आपल्याला फर्स्ट डायग्राम दाखवलेले आहेत, 2 DNAचे सेम डायग्राम दाखवलेले आहेत, त्याच्यावरती जीन्स प्रेझेंट आहेत. पहा फर्स्ट डायग्राम आहे त्याच्यावरती नॉर्मल जीन प्रेझेंट आहेत. काय, नॉर्मल जीन, याच्यामध्ये म्युटेशन वगैरे काहीच झालेलं नाही आहे. फर्स्ट डायग्राम आपल्याला DNAची पाहिजे. तर याच्यामध्ये नॉर्मल जीन आहे, त्याच्यामध्ये नॉर्मल जीन दाखवले, तिथं कसल्याही प्रकारचं म्युटेशन झालेलं नाही, त्यांनी नॉर्मल प्रोटीन फॉर्म केलं आहे. म्हणजे ट्रान्सलेशन या प्रोसेसच्या माध्यमातून त्यांनी नॉर्मल प्रोटीन, कारण नॉर्मल जीन आहेत, चेंजेस कसले झाले नाही, नॉर्मल प्रोटीन फॉर्म केलं आहे. परंतु सेकंड इथं काय कोणते जीन दाखवलेत आपल्याला, तर इथं एक्झॅक्टली पॉईंट म्युटेशन दाखवले. काय दाखवले, पॉईंट म्युटेशन म्हणजे म्युटेड जीन दाखवलेत. काय दाखवलेत, म्युटेड जीन, म्हणजे तिथं चेंजेस झाले, जीनमध्ये चेंजेस झाले, तिथे सर्कल करून दाखवले. पहा एक्झॅक्टली त्या जीनमध्ये चेंजेस झाले आणि म्हणून तो प्रोटीन्स ॲबनॉर्मल झाले. कसे झाले, ॲबनॉर्मल, म्हणजे नो प्रोटीन्स. काय झाले, नो प्रोटीन्स. का, तर तिथं पॉईंट म्युटेशन झालं. पॉईंट म्युटेशन म्हणजे आपण काय सांगितलं, ऑकर्स विदिन अ सिंगल जीन, म्युटेशन ऑकर्स विदिन अ सिंगल जीन, इट कॉल्ड पॉईंट म्युटेशन. काय, तर एका सिंगल जीनवरती हे म्युटेशन झालं, त्याच्यामुळं तो नो प्रोटीन म्हणजे ॲबनॉर्मल प्रोटीन तिथं फॉर्म झाला, त्याला काय म्हटलं जातं, हे म्युटेटेड जीन आहेत. कसे आहेत, म्युटेटेड, म्हणजे यांच्यामध्ये म्युटेशन झालं आणि त्याच्यामुळं आपल्याला ह्या दोन्ही डायग्राममध्ये DNAमध्ये चेंजेस, व्हेरिएशन दिसलं. काय दिसलं, इट कॉझिंग व्हेरिएशन. सो फर्स्ट फॅक्टर वी कंप्लीटेड इन द जेनेटिक व्हेरिएशन, दॅट इज जीन म्युटेशन. देन सेकंड इज द जेनेटिक रिकॉम्बिनेशन. काय आहे, जेनेटिक रिकॉम्बिनेशन. तर पहा, इट इज अ सेक्सुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम इन सेक्सुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन. सेक्सुअली रिप्रोड्युसिंग विथ द फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट कॉल्ड सेक्सुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन. जेव्हा गॅमेट्स फॉर्म होत असतात तेव्हा काय होते, ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल ऑकर्स बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड. काय, नॉन सिस्टर क्रोमॅटिड. आता सिस्टर क्रोमॅटिड आणि नॉन सिस्टर क्रोमॅटिड हे आपण मागच्या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. तर पहा थर्ड नंबरचा जो चॅप्टर पाहिला त्याच्यामध्ये आपण टोटल सिस्टर क्रोमॅटिड आणि नॉन सिस्टर क्रोमॅटिड म्हणजे एक्झॅक्टली नॉन सिस्टर क्रोमॅटिड म्हणजे नॉन होमोलॉगस असतात. कसे असतात, नॉन होमोलॉगस. तर पहा गॅमेट फॉर्मेशन, ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन, जेव्हा गॅमेट फॉर्मेशन होतं, एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल्स
ऑकर्स एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल्स ऑकर्स बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड. काय तर नॉन सिस्टर क्रोमॅटिडमध्ये जेव्हा जेनेटिक मटेरियल एक्सचेंज होतात ऑकर्स बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम इज कॉल्ड क्रॉसिंग ओव्हर. आता पहा एक्झॅक्टली हे जे होमोलॉगस क्रोमोझोम आहेत पहा होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे दोन्ही क्रोमोझोम कसे आहेत सेम आहेत. कसे आहेत सेम आहे. परंतु यांच्यामध्ये काय होणार क्रॉसिंग ओव्हर होणार. काय होणार क्रॉसिंग ओव्हर. सेकंड काय दाखवली स्टेज आपल्याला या क्रोमोझोममध्ये क्रॉसिंग ओव्हर झाल्याच्या नंतर काय होतं रिकॉम्बिनेशन पाहायला भेटते. काय भेटते जी नवीन स्पेसिस तयार झाली थर्ड स्टेपमध्ये यांच्यामध्ये रिकॉम्बिनेशन म्हणजे हे दोन नॉन सिस्टर क्रोमॅटिड आहेत. कसे आहेत नॉन सिस्टर क्रोमॅटिड ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे त्यांचे जे सेगमेंट आहेत क्रोमोझोमचे जे त्यांचे जे आर्म्स आहेत एक क्रोमॅटिन्स आहेत ते कसे आहेत सेम आहेत पहा. आणि यांच्यामध्ये जेव्हा काय होतं सेक्सुअली रिप्रोडक्शन होतं आहे तेव्हा नवीन स्पेसिस तयार होते. तर पहा एक्झॅक्टली आपल्याला नवीन जे जनरेशन तयार झालं इथं काय दिसतंय रिकॉम्बिनेंट क्रोमोझोम काय दिसतंय आणि नॉन होमोलॉगस रिजन आहे. कसा आहे तो नॉन होमोलॉगस रिजन म्हणजे एक्झॅक्टली एक ब्ल्यू कलरच्या जो क्रोमोझोम आहे त्याच्यावरती एक रेड कलरचा हाफ सेगमेंट तयार झाला आहे. रेड कलरवरती ब्ल्यू कलरचा हाफ तयार झाला आहे म्हणजे हे नवीन जनरेशन रिकॉम्बिनेशन तयार झाले म्हणजेच इट प्रोड्युसेस न्यू जेनेटिक कॉम्बिनेशन विच लीड्स टू व्हॅरिएशन. आणि त्याच्यामुळं फर्स्ट क्रोमोझोम जे दाखवले त्याच्यानंतर जे सेकंड आपल्याला त्यांच्यापासून जे नवीन जनरेशन तयार झाले ते न्यू रिकॉम्बिनेशन झाले त्याच्यामध्ये व्हॅरिएशन दिसते. ऑफकोर्स इथं आपल्याला या डायग्राममध्ये व्हॅरिएशन दिसते. म्हणजेच जेनेटिक रिकॉम्बिनेशन इट सेक्सुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम ड्युरिंग द गॅमेट फॉर्मेशन एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल्स ऑकर्स बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम विच इज कॉल्ड क्रॉसिंग ओव्हर. त्याला काय म्हटलं जातं क्रॉसिंग ओव्हर. म्हणजे आपल्याला समजलं असेल इट प्रोड्युसेस न्यू जेनेटिक रिकॉम्बिनेशन विच लीड्स टू व्हॅरिएशन आणि त्याच्यामुळे काय होतं आहे व्हॅरिएशन होते. त्याच्यानंतर थर्ड फॅक्टर्स आहे तो मायग्रेशन. काय आहे तर मायग्रेशन. तर थर्ड जेनेटिक व्हेरिएशन कोणत्या फॅक्टर्समुळे दिसते पहा तर ते आहे मायग्रेशन. मायग्रेशनमध्ये जीन फ्लो आणि जेनेटिक ड्रिफ्ट. काय आहे जीन फ्लो आणि जेनेटिक ड्रिफ्ट. तर पहा जीन फ्लो हे एक याच्यामुळे सुद्धा आपल्याला काय दिसते जेनेटिक व्हेरिएशन दिसून येते. हे मॉडर्न सिंथेटिक थेअरीने सांगितले. तर पहा एक्झॅक्टली याच्यामध्ये काय सांगितलं आहे जीन फ्लो इट इज द मुवमेंट ऑफ जीन्स इनटू ऑर आउट पॉप्युलेशन. काय इनटू ऑर आउट पॉप्युलेशन. आता जीन फ्लो म्हणजे नेमकं काय तर पहा हे दोन पॉप्युलेशनचे आपल्याला ग्रुप दिसत आहेत. हे पिंक कलरचे बिटल्स दिसत आहेत आणि येल्लो कलरचे बिटल्स आहेत. तर पिंक कलरचे बिटल्स येल्लो कलरच्या बिटल्समध्ये काय होतात मायग्रेट होतात म्हणजेच जीन फ्लो होतं. काय होतं जीन फ्लो इट द मुवमेंट ऑफ जीन इनटू ऑर आउट ऑफ पॉप्युलेशन म्हणजे एका ग्रुपमधून ते बाहेर गेले दुसऱ्या ग्रुपमध्ये गेलेत आउट ऑफ पॉप्युलेशन. जीन मुवमेंट मे बी इन द फॉर्म ऑफ मायग्रेशन ऑफ ऑर्गॅनिझम ऑर गॅमेट्स ऑर सेगमेंट ऑफ DNA. जीन मुवमेंट ही कशी होते मे बी इन द फॉर्म ऑफ मायग्रेशनच्या रूपामध्ये होते ऑर मायग्रेशन ऑफ ऑर्गॅनिझम ऑर गॅमेट्स ऑर सेगमेंट ऑफ DNA यांच्या माध्यमातून हे जीनची मुवमेंट होत असतील. म्हणजे त्यांच्यामध्ये गॅमेट जेव्हा मायग्रेट होतात तेव्हासुद्धा काय होतं जीन फ्लो आपल्याला दिसून येतं. त्याच्याचबरोबर जे DNA सेगमेंट आहेत हे जेव्हा मायग्रेट होतात तेव्हासुद्धा त्यांच्यामध्ये आपल्याला मायग्रेशन दिसून येते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे जेनेटिक ड्रिफ्ट. जेनेटिक ड्रिफ्टमुळे सुद्धा जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे काय व्हेरिएशन आपल्याला दिसलं त्या पिंक कलरच्या बिटल्समधला एक बिटल्स तो जीन आहे तो येल्लो कलरच्या ग्रुपमध्ये गेला आहे बिटलच्या म्हणजे एक्झॅक्ट आपल्याला इथं व्हॅरिएशन दिसले. त्याच्यानंतर जेनेटिक ड्रिफ्ट. आता जेनेटिक ड्रिफ्ट म्हणजे एनी रँडम फ्लक्च्युएशन म्हणजे एखादा अचानक काय होतं एखादा ॲक्सिडेंट होतो ऑर अल्टरनेशन इन अलील फ्रिक्वेन्सी ऑकरिंग इन द नॅचरल पॉप्युलेशन बाय प्युअर चान्सेस कॉल्ड एज जेनेटिक ड्रिफ्ट. आता ड्रिफ्ट म्हणजे एखादा अडथळा येतो. काय येतो अडथळा. तर पहा एनी रँडम फ्लक्च्युएशन त्याला म्हणतं अडथळा ऑर अल्टरनेशन जीनमध्ये त्या अलिल्समध्ये दोन अल्टरनेटिव्ह अलिल्समध्ये चेंजेस अल्टरनेशन ऑफ अलील फ्रिक्वेन्सी त्यांची फ्रिक्वेन्सी म्हणजे टोटल नंबर्स ऑफ अलील इन गिवन लोकस ही चेंज होते ऑकरिंग इन दी नॅचरल पॉप्युलेशन. नॅचरल पॉप्युलेशनमध्ये पाहायला भेटतं बाय प्युअर चान्स इज कॉल्ड जेनेटिक ड्रिफ्ट. इथं प्युअर चान्स कशाचा आहे जेनेटिक व्हेरिएशनचा इज कॉल्ड जेनेटिक ड्रिफ्ट. आता इथं आपल्याला एक एक्झाम्पल दिलं आहे पहा इथं आपल्याला बिटल्स दिसत आहेत रेड आणि येल्लो कलरचे. फर्स्ट बिटलचं जे पॉप्युलेशनचं
म्हणजे हा ग्रुप आहे याच्यामध्ये 5:5 असा त्यांचा रेशो आहे. म्हणजे 5 रेड बिटल्स 5 ब्ल्यू बिटल्स असे बिटल्स आहेत, परंतु नेक्स्ट रेशो आपल्याला 5:1 दिसतोय. काय दिसतोय? 5:1 दिसतोय. म्हणजे इथे जेनेटिक व्हेरिएशन दिसतंय. 5:1 का दिसतोय? जेव्हा सनकडून जास्त प्रमाणात हीट आली तेव्हा काही जी हीट आली ती डायरेक्टली त्यांच्या बॉडीवरती काय झाली, अट्रॅक्ट झाली, आणि अट्रॅक्ट झाल्यानंतर काही बिटलची डेथ झाली, ते डाय झाले. म्हणजे ब्ल्यू बिटल्स हे 4 काय झाले, डाय झाले. सो देअर रेशिओ इज टू 5:1. परंतु त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इंटरब्रीडिंग झालं, त्यांचं इव्होल्युशन झालं, आणि इव्होल्युशन झाल्याच्यानंतर रेड बिटल जास्तच होते आणि हे 2च राहिले होते. तर 1 राहिलं होतं. म्हणजेच त्याच्यामध्ये 5 रेड बिटल्स होते. रेड बिटल्समध्ये इंटरब्रीडिंग झालं, त्यांच्यामध्ये इव्होल्युशन झालं, त्यांचे 10 बिटल्स तयार झाले नेक्स्ट जनरेशनमध्ये. त्याच्यानंतर ब्ल्यूचा एकच तयार झाला, कारण त्यांची जी फ्रिक्वेन्सी होती, टोटल नंबर्स ऑफ अलील्स किंवा जीन्स हे किती होते, एकच होता. त्याच्यामुळे त्यांच्यापासून एक जनरेशन म्हणजे एक इव्होल्युशन झालं, 2 तयार झाले, म्हणजे एकापासून एक तयार झाला. म्हणजे 10:2 असा त्यांचा काय झाला, रेशिओ तयार झाला. म्हणजे हे सुद्धा जेनेटिक व्हेरिएशन. म्हणजे आपण काय पाहिलं, जेनेटिक व्हेरिएशनमध्ये काय काय रिझन्स पाहिले. फर्स्ट वन इज द फर्स्ट आपण काय पाहिलं, जीन म्युटेशन फॅक्टर्स पाहिला की याच्यामुळे आपल्याला जेनेटिक व्हेरिएशन दिसतं. सेकंड पाहिलं जेनेटिक रिकॉम्बिनेशन. देन थर्ड इन द मायग्रेशन, दॅट इज जेनेटिक फ्लो अँड जेनेटिक ड्रिफ्ट, की याच्यामुळं काय होतं, आपल्याला जेनेटिक व्हेरिएशन दिसून येतं. म्हणजे फर्स्ट आपण काय पाहतो, हे मॉडर्न सिंथेटिक थेरी कंप्रायझेस 5 मेन फॅक्टर्स आर ब्रॉडली डिवायडेड इंटू 3 मेन कन्सेप्ट. म्हणजे मॉडर्न सिंथेटिक थेरीच्या आपण 3 मेन कन्सेप्ट पाहतो. त्याच्यामध्ये फर्स्ट कंप्लीट केली ती जेनेटिक व्हेरिएशन. आता त्या जेनेटिक व्हेरिएशन, आणि सेकंड जी कंप्लीट केली ती डायरेक्टली जेनेटिक रिकॉम्बिनेशन. कोणती? जेनेटिक रिकॉम्बिनेशन. म्हणजे एक्झॅक्टली ही बी नंबरची ती जेनेटिक रिकॉम्बिनेशन पाहिली, ए नंबरचे जेनेटिक व्हेरिएशन पाहिलं. त्या जेनेटिक व्हेरिएशनमध्ये आपण काय पाहिले, तर फर्स्ट वन इज द जीन म्युटेशन, देन सेकंड वन इज द जेनेटिक रिकॉम्बिनेशन, देन थर्ड वन इज द जीन फ्लो, देन जेनेटिक ड्रिफ्ट, अँड लास्ट वन इज द क्रोमोझोमल ॲब्रेशन. काय पाहायचं आहे? क्रोमोझोमल ॲब्रेशन. तर त्याच्यामुळे सुद्धा काय होतं आहे, जेनेटिक व्हेरिएशन हे दिसून येते. म्हणजे जेनेटिक व्हेरिएशन हे आपल्याला डायरेक्टली 5th स्टेजमध्ये आपल्याला पाहायचं आहे, क्रोमोझोमल ॲब्रेशन. काय पाहायचं आहे? क्रोमोझोमल ॲब्रेशन, की याच्यामुळे सुद्धा काय होते, जेनेटिक व्हेरिएशन दिसून येते. म्हणजेच जेनेटिक व्हेरिएशनमध्ये आपण फर्स्ट जीन म्युटेशन कंप्लीट केलं, जेनेटिक रिकॉम्बिनेशन, त्याच्यानंतर जीन फ्लो, जेनेटिक ड्रिफ्ट, अँड देन लास्ट वन इज द क्रोमोझोमल ॲब्रेशन. लास्ट नाही, त्याच्यानंतर आपल्याला ड्युप्लिकेशन आणि ट्रान्सलोकेशन या 2 प्रोसेस पाहिजे आहेत. तर पहा, जेव्हा क्रोमोझोमल ॲब्रेशन आपण पाहतो, तर क्रोमोझोमल ॲब्रेशनमध्ये काय सांगितले, द स्ट्रक्चरल और मॉर्फोलॉजिकल चेंज इन द क्रोमोझोम ड्यू टू रिअरेंजमेंट इज कॉल्ड क्रोमोझोमल ॲब्रेशन. काय सांगितलं आहे, क्रोमोझोमल ॲब्रेशन म्हणजे नेमकं काय, स्ट्रक्चरल और मॉर्फोलॉजिकल. मॉर्फोलॉजिकल म्हणजे एक्सटर्नली ऑफ चेंजेस इन द क्रोमोझोममध्ये चेंजेस होतात ड्यू टू रिअरेंजमेंट. कशामुळे? रिअरेंजमेंट इट कॉल्ड क्रोमोझोमल ॲब्रेशन. त्याला काय म्हटलं जातं? क्रोमोझोमल ॲब्रेशन. तर पहा, त्या क्रोमोझोमच्या स्ट्रक्चरमध्ये एक्सटर्नली चेंजेस होतात. कशामुळे? ड्यू टू रिअरेंजमेंट. त्यांची जी अरेंजमेंट आहे, नवीन अरेंजमेंट तयार होत असते, कॉल्ड त्यांची रिअरेंजमेंट, रिप्लेसमेंट होती जीनची, त्याला म्हटलं जातं क्रोमोझोमल ॲब्रेशन. तर इट ऑकर्स ड्यू टू, ही कशामुळे होतं आहे क्रोमोझोमल ॲब्रेशन? तर पहा, क्रोमोझोमल ॲब्रेशन हे कशामुळे होतं आहे, तर डिलिशनमुळे होतं आहे, त्याच्यानंतर डिप्लिकेशनमुळे होतं आहे, त्याच्यानंतर इन्व्हर्जनमुळे होतं आहे, आणि लास्ट ट्रान्सलोकेशन. अशा रिझनमुळे हे आपल्याला क्रोमोझोमल ॲब्रेशन हे जेनेटिक व्हेरिएशनमध्ये दिसून येते. तर पहा, एक्झॅक्ट जेनेटिक व्हेरिएशनमध्ये आपण क्रोमोझोमल ॲब्रेशन पाहतो. काय पाहतो? क्रोमोझोमल ॲब्रेशन. क्रोमोझोमल ॲब्रेशन म्हणजे काय, स्ट्रक्चरल और मॉर्फोलॉजिकल चेंजेस इन अ क्रोमोझोम ड्यू टू रिअरेंजमेंट इज कॉल्ड क्रोमोझोमल ॲब्रेशन. काय म्हटलं जातं? क्रोमोझोमल ॲब्रेशन. तर पहा, इट ऑकर्स ड्यू टू, फर्स्ट कशामुळे होतं आहे, तर डिलिशनमुळे. कशामुळे? डिलिशन. आता डिलिशनमध्ये एकच वर्ड लक्षात ठेवायचा, लॉस ऑफ जीन. लॉस म्हणजे डिलीट. काय होतं? डिलीट. डिलिशन म्हणजे डिलीट. लॉस ऑफ जीन फ्रॉम क्रोमोझोम. त्या क्रोमोझोममधून जीन लॉस होतं, त्याला काय म्हटलं जातं? डिलिशन. तर पहा, खाली आपल्याला एक क्रोमोझोमचं सेगमेंट दिलेलं आहे. वरच्या सेगमेंटवरती ABC असे जीन आहेत, आणि खालच्या सेगमेंटवरती DEF जीन आहेत. त्याच्यानंतर डिलिशन झाल्याच्या नंतर नेक्स्ट
त्याचं जे नवीन जनरेशन तयार होतं, इव्होल्युशन होते, त्याच्यामध्ये काय दिसतंय, जो बी जीन ह्या बी जीन टोटली डिलीट झाला आहे. काय झालं आहे, डिलीट झाला आहे. सो इथं काय झालं, डिलिशन झालं. काय झालं, डिलिशन. म्हणजे टोटली बी जीन इथं डिलीट झाला आहे, म्हणजेच एक्झॅक्टली इथं डिलिशन झालं आहे, म्हणजेच याला म्हटलं जातं लॉस ऑफ जीन ऑफ क्रोमोझोम. त्याच्यानंतर याच्यामुळं क्रोमोझोमल ॲब्रेशन, म्हणजे त्याच्यामध्ये स्ट्रक्चरली किंवा मॉर्फॉलॉजिकली त्यांच्यामध्ये रिअरेंजमेंट झाली आणि त्याच्यामुळं डिलिशन झालं. नेक्स्ट आहे ते डुप्लिकेशन. काय आहे, डुप्लिकेशन. जीन्स आर रिपीटेड और डबल इन अ क्रोमोझोम. आता हा सेगमेंट दिलेला आहे, ABC आणि DF असे जीन दिलेले आहेत. तर पहा डुप्लिकेशन होत आहे, म्हणजे जो बी जीन आहे हा बी जीन काय झाला आहे, इकडं डुप्लिकेशन नवीन रिअरेंजमेंट झाली, त्याच्यामध्ये तो डबल तिथं तयार झाला आहे, डुप्लिकेशन झाले, याला म्हटलं जातं डुप्लिकेशन. याच्यामुळं क्रोमोझोमल ॲब्रेशन हे दिसून येते. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितले का, इन्व्हर्जन. काय सांगितलं आहे, इन्व्हर्जन. आता इन्व्हर्जनमध्ये आपल्याला काय सांगितलं बा, इन्व्हर्जन अ पर्टिक्युलर सेगमेंट. इन्व्हर्जन म्हणजे उलटी अरेंजमेंट होते. काय होते, उलटी अरेंजमेंट होते. तर पहा, अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ अ क्रोमोझोम इज ब्रोकन. एखादा पर्टिक्युलर सेगमेंट हा ब्रोक केला जातो अँड गेट रिअटॅच टू द सेम क्रोमोझोम, आणि परत त्याच क्रोमोझोमवरती तो ब्रेक करून अटॅच केला जातो सम क्रोमोझोम. अँड कसा केला जातो, इन्व्हर्टर पोझिशन. कसा, इन्व्हर्टेड पोझिशन ड्यू टू यांचं 80 डिग्री ट्विस्ट सारखं केलं जातं. म्हणजे एक्झॅक्टली हा ट्विस्ट सारखा झालेला आहे, म्हणजे एक्झॅक्टली त्यांच्यामध्ये ट्विस्ट तयार झालं, एक गाठ मारल्यासारखं स्ट्रक्चर झालं आहे. म्हणजेच इन्व्हर्जन म्हणजे काय, तर पहा एक्झॅक्टली इन्व्हर्जन इथं आपल्याला दिसत आहेत. फर्स्ट क्रोमोझोम दिसतो आहे आपल्याला ABC. कोणता दिसतो आहे, फर्स्ट त्याचा सेगमेंट, तो फर्स्ट वरचा जो सेगमेंट आहे त्याच्यावरती ABC दिसते. त्याच्यानंतर सेकंड सेगमेंटवरती DEF दिसते. काय दिसते, DEF. आता B हा काय केला आहे, डायरेक्टली चेंज केला आहे, म्हणजे इथं ब्रोक केला आहे आणि परत गेट रिअटॅच इन सेम क्रोमोझोम, परत त्या सेम क्रोमोझोमवरती रिअटॅच केला आहे दुसऱ्या सेगमेंटवरती. म्हणजे लॉंग आर्म आणि शॉर्ट आर्म असे 2 आर्म असतात, त्याच्यावरती आपल्याला जीन दिला आहे. म्हणजे काय केलं आहे, ABC आणि DEF असा होता. मग B ऐवजी त्यांनी काय केलं आहे, E रिप्लेस केला आहे. आणि तिकडं काय होता, तर E ऐवजी B रिप्लेस, इथं B होता, B ऐवजी त्यांनी काय घेतला, दुसऱ्या सेगमेंटवरती डायरेक्टली फर्स्ट ABC होता, B ऐवजी त्यांनी E घेतला. त्याच्यानंतर नेक्स्ट होता DEF, आणि मग त्या E ऐवजी त्यांनी काय घेतला, B. म्हणजे E आणि B हे यांची उलटी अरेंजमेंट केली. B इकडे होता आणि E इकडे होता, म्हणजे B हा त्यांनी लेफ्ट साईडचा राईट साईडला त्यांची अरेंजमेंट केली, परत ईची राईट साईडची लेफ्ट साईडला अरेंजमेंट केली, म्हणजे इन्व्हर्जन केले, उलटे केल्यात. म्हणजे अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ क्रोमोझोम इज ब्रोकन अँड गेट रिअटॅच ॲट द सेम क्रोमोझोम इन अन इन्व्हर्टर पोझिशन ड्यू टू 18 डिग्री ट्विस्ट. अँड लास्ट वन इज द क्रोमोझोमल ॲब्रेशन. दॅट्स वाय बिकॉज ऑफ, कशामुळे होत आहे, तर ट्रान्सलोकेशनमुळे. कशामुळे, ट्रान्सलोकेशन. तर पहा एक्झॅक्टली ट्रान्सलोकेशन म्हणजे नेमकं काय, ट्रान्सफर ऑफ पार्ट ऑफ क्रोमोझोम टू अ नॉन होमोलॉगस क्रोमोझोम इज कॉल्ड ॲज ट्रान्सलोकेशन. आता हे नॉन होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे एक्झॅक्टली ते क्रोमोझोमचे जे आर्म आहेत हे नॉन होमोलॉगस याच्यामध्ये सेम नाही आहेत, तर त्याच्यावरती जे जीन्स असतात, ट्रान्सफर ऑफ पार्ट ऑफ क्रोमोझोम ऑफ नॉन होमोलॉगस क्रोमोझोम इज कॉल्ड, त्याला काय म्हटलं जातं, ट्रान्सलोकेशन. काय म्हटलं जातं, ट्रान्सलोकेशन. आता पहा फर्स्ट क्रोमोझोमचा सेगमेंट आहे, तो जो आर्म आहे फर्स्ट ABC आणि DEF असे त्याच्यावरती जीन आहेत, आणि सेकंड आहे तो GH, आणि त्याच्यानंतर GH नंतर त्याच्यानंतर IJKL असे आहेत. तर पहा एक्झॅक्टली याच्यामध्ये काय केलं आहे, जो JKL आहे खालच्या सेगमेंटवरचा, हा काय केला आहे, खालच्या आर्मवरचा JKL हे जीन आहेत ते काय केले, वरच्या आर्मवरती ट्रान्सलोकेट केले. काय केले, ट्रान्सलोकेट केलेत. म्हणजे डायरेक्टली JKL त्यांनी वरच्या आर्मवरती ट्रान्सफर केले, ट्रान्सलोकेट केलेत. DEF खालच्या आर्मवरती ट्रान्सलोकेट केला आहे. म्हणजे हा जो DEF आहे, हा DEF त्यांनी खालच्या सेगमेंटवरती JKLच्या जागी घेतला आणि JKL DEFच्या जागी वरती घेतले, म्हणजे ट्रान्सलोकेट केलेत. म्हणजेच आपण पाहिलं क्रोमोझोमल ॲब्रेशन. हे जे क्रोमोझोमल ॲब्रेशन याच्यामध्ये या प्रोसेस असतात. फर्स्ट पाहिली डिलिशन, देन सेकंड आहे ती डुप्लिकेशन, देन थर्ड आहे ती इन्व्हर्जन, आणि फोर्थ आहे ती ट्रान्सलोकेशन, की यांच्यामुळे क्रोमोझोमल ॲब्रेशन होतं. सो टुडे इन दिस लेक्चर वी स्टडीड दिस पॉईंट, दॅट इज modern synthetic theory. Many scientists discuss this modern synthetic theory. Then Mendelian population, what is gene pool, what is
gene frequency. And then next we see in this modern synthetic theory there are three main concepts broadly classified, that is genetic variation. In this genetic variation, first we see gene mutation, then next one genetic recombination. In the genetic recombination, then gene flow, then genetic drift, and then last is the chromosomal aberration in genetic variation. In this point we see deletion, duplication, inversion, translocation ह्या प्रोसेस आपण पाहिल्या. सो टुडे वी स्टॉप हिअर. रिमेनिंग next part in this point modern synthetic theory, that is next is the natural selection, we see in next lecture. So today we stop here.